घरात साधे सोया चंक्स असतील तर अशी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी बनवा की चिकन चिली पण विसराल. आणि शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे सोया चिली बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी राहील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम स्पायसी, चटपटी आणि रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली. ही रेसिपी स्टार्टर म्हणून पण भारी लागते आणि फ्राईड राईस किंवा नूडल्ससोबत तर अजूनच मस्त लागते. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून इथे मी 1 कप सोया चंक्स त्यामध्ये घालत आहे. सोया चंक्स आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचे आहेत. सोया चंक्स सॉफ्ट झाले की गॅस बंद करा आणि आता हे थंड पाण्याने धुवून घ्या. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यामुळे सोयाचा कच्चा स्मेल निघून जातो. यानंतर हाताने चांगलं पाणी पिळून काढा आणि जितकं जास्त पाणी निघेल तितकं चंक्स क्रिस्पी होतील. त्यामुळे छान आपल्याला सोया चंक्स इथे पिळून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही मैदाही वापरला तरीही चालेल, पण जर तुम्हाला क्रिस्पीनेस हवा असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ नक्की घाला. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर वड्या थोड्या कोरड्या वाटत असेल तर हलकं पाणी घालून पण तुम्ही ते छान मिक्स करू शकता. खूप पातळ नका करू, फक्त आपल्याला हलकं कोटिंग तयार करायचं आहे. जर हलकं कोटिंग असंच होत असेल तर पाणी ॲड करू नका. आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सोया चंक्स छान फ्राय करून घ्यायचे आहेत. घाईघाईमध्ये हाय फ्लेमवर फ्राय करू नका, नाहीतर बाहेरून रंग येईल पण आतून क्रिस्पी होणार नाही. 2 ते 3 मिनिटांनी चंक्स एकदम सुंदर गोल्डन दिसायला लागतील आणि हे बघा किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता चिली मसाला तयार करूया. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला 1 टेबलस्पून आलं त्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आलं घातलं की त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये आपल्याला चौकोनी कापलेला कांदा आणि ढोबळी मिरची पण घालून घ्यायची आहे. आता हे सगळं हाय फ्लेमवर टॉस करा, म्हणजे आपले व्हेजिटेबल्स क्रंची राहतील. याच स्टेजला किचनमधून एकदम रेस्टॉरंटसारखा स्मेल यायला लागतो. चला तर मग आता यामध्ये आपल्याला फ्लेवर्स ॲड करायचे आहेत. तर सर्वात आधी इथे मी 2 टेबलस्पून टोमॅटो केचप घातलेला आहे. त्यानंतर 1 ते 1.5 टेबलस्पून मी ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस पण घालून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं व्हिनेगर घालायचं आहे. आणि आता 1 टेबलस्पून सोया सॉस घालून हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घालून घेऊया। आता हे सगळं आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला अगदीच थोडं घालायचं आहे, खूप जास्तही पाणी घालायचं नाही आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर स्लरी घालायची आहे। तर यासाठी इथे मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर थोडं पाण्यामध्ये छान मिक्स करून यामध्ये घालून घेतलेलं आहे। 1 मिनिट छान परतून झालं की यामध्ये आपल्याला आपले क्रिस्पी सोया चंक्स घालून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर पटकन टॉस करा, म्हणजे सॉस सगळीकडे कोट होईल आणि जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर क्रिस्पीनेस कमी होतो। आता वरून छान कोथिंबीर घालूया। वरून स्प्रिंग ओनियन असतील तर स्प्रिंग ओनियन घाला। इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपलं गरमागरम स्पायसी सोया चिली तयार आहे। हे बघा किती छान दिसतंय, एकदा नक्की ट्राय करा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून कुठली तुम्हाला इंडो चायनीज रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया परत अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।